नमस्कार, माझे नाव श्री प्रवीण अभ्यंकर. मी आता 5वी शिकत आहे. आज मी तुम्हाला 26 जानेवारी विषयी भाषण देणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका. अशी माझी नम्र विनंती. मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. 26 जानेवारी हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण या दिवशी भारताचे संविधान देशभरात लागू झाले, ज्यामुळे भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला. हा दिवस प्रजासत्ताक दिन रिपब्लिक डे म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी देशाच्या कायद्याचे राज्य सुरू झाले. तसेच जनतेला आपले सरकार निवडण्याचा आणि चालवण्याचा अधिकार मिळाला. 1930 मध्ये या दिवशी पूर्ण स्वराज्याची कंप्लीट इंडिपेंडन्स घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे. या दिवसाचे महत्त्व: संविधानाची अंमलबजावणी. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान देशभरात लागू झाले, ज्यामुळे भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनला, जिथे सत्ता लोकांच्या हातात आहे. ऐतिहासिक वारसा: 1930 मध्ये या दिवशी पूर्ण स्वराज्य, संपूर्ण स्वातंत्र्य घोषित करण्यात आले होते, म्हणून ही तारीख निवडली गेली. राष्ट्रीय उत्सव हा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, जो देशभक्ती, एकता आणि लोकशाही मूल्याचे प्रतीक आहे. राष्ट्रपतींचा ध्वजारोहण: या दिवशी पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ध्वजारोहण करून भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित केले होते. थोडक्यात 26 जानेवारी हा भारतात स्वातंत्र्य आणि लोकशाही प्रवासातील एक मैलाचा दगड आहे, जो आपल्याला संविधान आणि लोकशाही मूल्याचे महत्त्व शिकवतो. जय हिंद, जय भारत.